लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। महाराष्ट्र राज्याचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। सगळ्याला विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला शिवसेना निशाणीवर निवडून देऊन मला निवडून द्यावे हे विनंती करतो। यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय सईद भैया यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं। सईद भैया तुम आगे बढ़ो, सईद भैया तुम आगे बढ़ो। शिवसेना पक्षाचा अशोक की यानंतर सईद भैया हे आपल्याला मार्गदर्शन करतात। सगळ्याला विनंती आहे माझी, थोडं साईडला हटा, थोडं शिस्त पाळा, थोडा असा साहेबाला थोडं हे करा, थोडा असा करा, थोडं शिस्तीनं करा जरा थोडा। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे सर्वांचे नेते भाले काका, आमचे महाराष्ट्राचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे महाराष्ट्राचे नेते व आमचे मार्गदर्शक श्रीकांत शिंदे साहेब, आमचे शिवसेनाचे मराठवाड्याचे नेते व सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट साहेब, आमचे पक्षाचे सचिव व आमचे नेते भाऊ चौधरी साहेब, आमचे शिवसेनाचे सर्व जिल्हा प्रमुख व आमचे लोकसभा प्रमुख, आमचे शिवसेनाचे उपनेते आणि शिवसेनाचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब, आमचे शिवसेनाचे बीडचे जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप साहेब, अनिल दादाला बसू द्या ना प्लीज, अनिल दादाला बसू द्या। आमचे शिवसेनाचे नगराध्यक्ष उमेदवार आमचे बंधू आसिफ खान साहेब, आमचे शिवसेनाचे सर्व 23 नगरसेवक व शिवसेनाचे सर्व नेते व सन्मान्य व्यासपीठ साहेब, पाथरी विधानसभामध्ये मागे शिवसेनाचा मला उमेदवारी नाही भेटली, मी अपक्ष उमेदवारी लढलो आणि पाथरी शहरामध्ये मला 11,000 मतदान भेटलं तुमच्या आशीर्वादानं आणि पाथरी शहराच्या लोकांना मला खूप प्रेम केला। मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो। थोडा मला नेते लोकांना विनंती आहे, साहेबाला ऐकू द्या, थोडा आमचे प्रश्न मांडू द्या। माझ्या सगळ्या लोकांना विनंती आहे, साहेबाला आमचे प्रश्न ऐकू द्या, आमच्या पाथरीच्या समस्या साहेबाला बघू द्या। तुम्हाला विनंती करतो, थोडा शिस्तीनं करा सगळ्या गोष्टी। आणि साहेब इथं मला पाथरीच्या लोकांना खूप प्रेम दिला, 57,000 मतदान मला पाथरी विधानसभामध्ये भेटलं आणि तुमच्या रूपानं हे मतदान भेटलेलं आहे। साहेब तुम्ही मागील 3 वर्षामध्ये जे आशीर्वाद माझ्यावर ठेवलं, जे मतदारसंघाला विकासासाठी तुम्ही निधी दिला, जे एकनाथ शिंदे साहेबांना तळागाळापर्यंत लोकांना न्याय द्यायचं काम केलं, आज साहेब हे बघा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज ज्या पद्धतीनं आज महिला आलेल्या साहेब, जितके पुरुष सगळे उभा आहे तिथपर्यंत लोक उभा आहे, पण सगळी लाडकी बहीण आमची बदलेली आहे। हे एकनाथ शिंदे साहेबाचं करामत आहे साहेब, एकनाथ शिंदे साहेबाचा आशीर्वाद आहे आणि प्रत्येक लोकांना न्याय द्यायचं काम महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तो एकनाथ शिंदे साहेबांना केला। आमची लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गोरगरीब महिलांना न्याय द्यायचं काम खरं कुणी केलं असेल, केलं का नाही केलं माता भगिनी खरं सांगा, केलं का नाही केलं? आमचे लाडकी बहीण सगळे आलेले आहे साहेब आणि मी तुम्हाला साहेब गवाही देतो, पाथरी आणि मानवतमध्ये आणि परभणी माझ्या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज 80% शिवसेनेला मतदान करीन साहेब, करणार का नाही करणार? बघा आमचे मुस्लिम पण माता भगिनी आलेले साहेब, आज मुस्लिम समाजाचे 5 ट्रमचे नगरसेवक साहेब, 5 ट्रमचे नगरसेवक शिवसेनाचे सिंबलवर उभा आहे आणि इतिहास घडून दाखवू आम्ही पाथरी आणि मानवतमध्ये 80% मुस्लिम समाजाचा मतदान तुम्हाला देऊ। साहेब एक फेक व्हिडिओ तुमचा चालवत आहे, कालपासून तुमचा एक फेक व्हिडिओ चालवत आहे साहेब, पण एक व्हिडिओ हे बी आम्ही चालवायलो जिथं अजान होत होती, तुम्ही ते अजानच्या वेळेस तुमचं भाषण थांबविलं। पण साहेब मी तुम्हाला गवाही देतो,
एक पुस्तक अल्पसंख्याकचे पुस्तक द्या साहेब. आज खरा न्याय ते नाही दुसरी द्या. आज खरा न्याय अल्पसंख्याक समाजाला कोणी दिला असेल साहेब? खरा न्याय कोणी दिला असेल? अल्पसंख्याक समाज पुस्तक द्या ना. हा दे साहेब. खरा न्याय अल्पसंख्याक समाजाला कोणी दिला असेल? एकनाथ शिंदे साहेबांना दिला साहेब. एकनाथ शिंदे साहेबांना 5,600 कोटी रुपये द्यायचं काम केलं साहेब. हे पुस्तक द्या ना साहेब. 5,600 कोटी रुपये द्यायचं काम केलं साहेब. आणि तळागाळाच्या माणसाला न्याय द्यायचं काम कुणी केलं असेल? एकनाथ शिंदे साहेबांना केलं साहेब. मौलाना आर्थिक विकास महामंडळाची हमी 30 कोटी रुपये होती, ते हमी 700 कोटी रुपये करायचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं. गोरगरीब अल्पसंख्याकला खरा न्याय द्यायचं काम कुणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांना केलं. मौलाना आझाद महामंडळाच्या माध्यमातून 3 वर्षात 2100 कोटी रुपये द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांना केलं. आज तुमच्या आशीर्वादानं सांगतो साहेब, आरोग्याच्या माध्यमातून साहेब 15,000 लोकांचे ऑपरेशन आपण केले. तुमच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं केले की नाही केले? खरं सांगा, केले की नाही केले? साहेब तुम्हाला सांगतो, प्रत्येक महिन्याला 900 पेशंट मी मुंबईला नेतो. 900 पेशंट तुमच्या आशीर्वादानं मुंबईला नेतो. आणि साहेब तुम्हाला सांगतो, त्याचं आणे जाण्याचं तिकीट, त्यांचं खायचं, त्यांचं राहायचं आणि त्यांना मोफत सर्जरी करून मानवतोडला आणून सोडतो. असे 10,000 ते 15,000 लोकांचं ऑपरेशन केलं आपण साहेब. अजून एक गोष्ट सांगतो साहेब, अजून एक गोष्ट सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मागील 35 वर्षापासून कुणी बसू शकलं नाही साहेब. तुमच्या आशीर्वादानं एकनाथ शिंदे साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला साहेब. 35 वर्षापासून भाले काकांना तिथं पाठी लावली होती. छत्रपती शिवाजी महाराज पशी बी पठाणा होते, तुमच्या पशी बी एक पठाण आहे साहेब. छत्रपती शिवाजी महाराजचे मावळे पठाण होते, मी बी तुमचा एक मावळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ते केलं होतं साहेब. तुम्ही पण माझ्यावर खूप प्रेम केला साहेब. मी तुम्हाला काय तक्रार करत नाही, पण काय लोक माझी टांग खिचायचा प्रयत्न करत आहे आणि मला खाली आणायचा प्रयत्न करत आहे. पण तुमच्या आशीर्वादानं साहेब, तुमची पाठबळ माझ्या पाठीशी आहे, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. किती बी माझी कुडकुड्या केले आणि किती बी काय केले, सगळे पाथरी मतदारसंघाला माहिती आहे. मार्केट कमिटीला अशी परिस्थिती होती साहेब, एक संचालक त्यांच्या विरोधात उभा करायची कोणाची ताकद नव्हती. बालेकाका खरं एक खोटं आहे. मग मी पॅनल उभा केला, 6 लोक निवडून आले. 6च्या नंतर राष्ट्रवादीचे 5 लोक आले, 11 लोक मार्केट कमिटीमध्ये माझ्यासोबत होते. आपल्याच पक्षाचे काही नेते माझे लोकांना सांगत आहे की तुम्ही इकडे जा. आणि आज माझ्या विरोधात जे माणूस उभा आहे, जे माणसानं माझे नगरसेवकावर हल्ला केला, आलोक चौधरीवर, माझे खरावर हल्ला केला, एकनाथ शिंदे साहेबाबद्दल प्रत्येक भाषणांमध्ये अपशब्द बोलते, एकनाथ शिंदे साहेबाबद्दल अपशब्द बोलते म्हणून अनेक FIR त्यांच्यावर आम्ही दाखल केले साहेब. आणि आज काही लोक त्यांच्यापाशी जाऊन बसले आणि आमच्या निवडणूकमध्ये आम्हाला डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला. का म्हणून की शिवसेनाची नगरपालिका इथे यायला नाही पाहिजे, शिवसेनाचा भगवा इथं फडकायला पाहिजे. पण सगळे लोक, सगळी जनता माझ्यासोबत आहे साहेब. सगळा आशीर्वाद जनता देणार का नाही तुम्ही आशीर्वाद? आणि साहेब तुम्हाला सांगतो, 23 नगरसेवक आणि नगराध्यक्ष इथला शिवसेनेचाच निवडून येणार, तुम्हाला खात्रीनं सांगतो साहेब. आज परिस्थिती अशी आहे साहेब, समोरच्या माणसाला उमेदवार भेटले नाही. पण हे साहेब तुम्ही कुठंतरी रोका. जे लोक आमच्या विरोधात प्रचार करायले, शिवसेनेच्या विरोधात प्रचार करायले, हे कुठंतरी थांबायला पाहिजे साहेब. आम्ही इमान एतबारना शिवसेनासोबत तुमच्या सोबत आहे साहेब. आम्ही पक्षाचं काम इमान एतबारना करतो, तळागाळापर्यंत पक्ष न्यायचं काम आम्ही केला. पाथरीमध्ये साहेब एक बी शिवसेनेचा नगरसेवक नव्हता, दुसऱ्या पक्षाचं नव्हतं, सगळे राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. व्यंकटराव खरं एक खोटं आहे, आम्ही शिवसेना उभा केली साहेब. मानवतमध्ये एक नगरसेवक नव्हता, तिथं शिवसेना उभा केली. सोनपेठमध्ये शिवसेना उभा केली. जिंतूरमध्ये साहेब 11 नगरसेवक शिवसेनापाशी होते साहेब. तिथे एक बी उमेदवारी शिवसेनाच्या नगरसेवकला भेटली नाही. ते कदरून दुसऱ्या पक्षात गेले साहेब. पक्षाच्या लोकांवर कंटिन्यू अन्याय होते. परभणीमध्ये जे लोक पक्षाचा इमान एतबारला काम करतात साहेब, त्याला न्याय द्यायचं काम करा. आणि आमच्यावर जे अन्याय व्हायला वारंवार आम्हाला दाबायचा प्रयत्न जे करायले साहेब, आज मी सांगतो, नगरपालिका तो आज निवडून आणलं 3 पैकी 3 तुम्हाला तुमच्या समोर गवाही द्यालो. आणणार का नाही आणणार पाथरीची नगरपालिका साहेब? आज गवाही द्यालो. पाथरी, मानवत आणि सोनपेठ नगरपालिका आम्ही निवडून आणू. जिल्हा परिषद बी निवडून आणू. आज जिल्हा परिषद मध्ये कुसुमताई देशमुख साहेब जिल्हा परिषद अध्यक्ष आहे, सर्जेराव गिराम साहेब आहे, मोठे मोठे जिल्हा परिषद सदस्य आमच्याकडे आहे साहेब तुमच्या आशीर्वादानं. पण जे आम्हाला दाबायचा प्रयत्न चालू आहे, इथं कुठंतरी त्याला तुम्ही अंकुश लावा. आणि जे काम आम्ही केलं साहेब, आज पाथरी शहरासाठी साहेब, आज मी 91 कोटी रुपये साईबाबाच्या आशीर्वादानं तुम्ही दिलं, एकनाथ शिंदे साहेबांना दिलं.
आज वेगळ्या वेगळ्या माध्यमातून विकास केला साहेब पाथरी शहरामध्ये. सगळ्यात मोठं काम साहेब तुमच्या आशीर्वादानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं पाथरीचे 2700 घर रेग्युलाइज केले सर. मालकीमध्ये त्यांचे आणले. 35 वर्षामध्ये त्यांच्या मालकीखान्यामध्ये त्याला घर भेटत नव्हतं. केले की नाही केले खरं सांगा माता भगिनी, तुमच्या घरा मालकीमध्ये आणले की नाही आणले? गौतम नगर, भीमनगर, आदर्श नगर, सम्राट नगर, इंदिरानगर. आज पाथरी मधला सगळ्यात मोठा प्रश्न जे होता ते एकनाथ शिंदे साहेबांना मार्गी लावलेला आहे. साईबाबा या पाथरीची जन्मभूमी आहे साहेब. साईबाबासाठी साहेबांना 91 कोटी रुपये देण्याचं काम केलं. आज साहेब वेगळ्या वेगळ्या माध्यमातून डीपीटीसीच्या माध्यमातून साहेब आपण 40 कोटी रुपये शहरामध्ये आणले. आज साहेब मी तुम्हाला सांगतो, आज आपण रोजगार मेळावा घेतला. 100 कंपन्या आणले. 5000 मुलाला रोजगार द्यायचं काम आपण केलं साहेब. आज साहेब आपण 300 बेडचं हॉस्पिटल बांधत आहे साहेब. स्वतःची 5 एकर जागा मी डोनेट केली साहेब. ते बी 2 कोटी रुपये एकरची एक जागा, 10 कोटी रुपयाची जागा मी डोनेट केली साहेब. 300 बेडचं हॉस्पिटल मी पाथरीमध्ये बांधत आहे. गोरगरिबासाठी तुमच्या आशीर्वादानं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी काम करत आहे साहेब. आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे म्हणून हे सगळं शक्य झाला. पाथरीचा विकास कोणामुळे झाला असेल तर ते श्रीकांत शिंदे साहेबांमुळे आणि एकनाथ शिंदे साहेबांमुळे झाला. तुमचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी आहे साहेब. आज तुम्हाला सांगतो साहेब, सेलू, पाथरी, सोनपेठ नॅशनल हायवे रस्त्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांना 551 कोटी रुपये देण्याचं काम केलं. वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या कामं एकनाथ शिंदे साहेबांना आमच्या शब्दावर केले आणि सगळे कामं तुम्ही पण केलं. तुमचा विशेष लक्ष पाथरीवर मानवतवर आहे. तुम्ही आमच्यावर प्रेम केला, आमच्यावर विश्वास दाखविला. मी आज तुम्हाला गवाही देतो साहेब, हे मनसेना 100% पाथरी, मानवत आणि सोनपेठची नगरपालिका आम्ही निवडून आणू. तुमच्या भरोश्यावर बोलू का नका बोलू? माझ्या माता भगिनी, लाडके बहिणी, सांगू का नका सांगू? निवडून देणार का नाही देणार? शिवसेनेचा नगराध्यक्ष, सगळे नगरसेवक जरा जोरानं बोला, देणार का नाही देणार? बस मला तुम्ही आशीर्वाद द्या. माझ्या पाठीशी श्रीकांत शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे. माझ्या पाठीशी एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे. मराठवाड्याचे नेते सिरसाट साहेबांचा पण आशीर्वाद आहे. आमचे आनंद जाधव साहेब 15 दिवसांना तळ ठोकू नये, एक वाडामध्ये जाऊन काम करत आहे. इमान एतबारना शिवसेनेचा काम करणारा नेता आम्हाला तुम्ही दिल्याबद्दल मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो साहेब. आणि साहेब एकच मी तुम्हाला विनंती करतो की आमचे काय मागण्या, आमचे काय प्रपोजल मंत्रालयाला गेलेले एकनाथ शिंदे साहेबांना हेच मंचावून सगळं आम्हाला सांगितलं होतं की सगळे मान्यता आम्ही तुम्हाला देऊ. पाणी पुरवठ्याची योजना, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रस्ता अनुदान असे 3 आमचे योजनाचे प्रस्ताव गेलेले. आज मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही हे मंच घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं की तुम्ही ते आमची योजना मंजूर करून टाका. आणि आमच्या पाथरी शहराला 15 वर्षापासून गढूळ पाणी येते. पाण्याची खूप मोठी समस्या आहे. अंडरग्राऊंडची समस्या आहे आणि मुख्य रस्त्याची समस्या आहे. तो पाथरी हे साईबाबाची जन्मभूमी आहे. पाथरीला तुम्ही आशीर्वाद द्या. नक्की साहेब तुम्ही पण मोठ्या पदावर जाणार का? मग जे पद्धतीत शिवसेनेचं तुम्ही काम करते, तळागळापर्यंत लोकांना भेटते आणि तळागळाच्या लोकांना न्याय द्यायचं काम करते. तुमच्यासारखं नेतृत्व आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्हाला न्याय भेटायला आणि आम्हाला जे बी विकास झाला त्याचं सगळं श्रेय मी तुम्हाला देतो साहेब. सगळा आशीर्वाद तुम्ही दिला. जोरदार एकनाथ श्रीकांत शिंदे साहेबांसाठी टाळ्या वाजा. इतका बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आज पाथरीमध्ये या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी, त्याच्या प्रचारासाठी आपण सगळे लोक इथे उपस्थित आहात. नगर परिषदेची निवडणूक नाही, मला वाटतं सिरसाट साहेब खासदारकी आमदारकीची निवडणुकीचा प्रचार कसा होतो तसा प्रचार जो आहे तो आज या पाथरीमध्ये होतोय. इतका मोठा जनसैलाब जो आहे इथे उपस्थित झालेला आहे. पाथरी आणि सईद खान हे जे समीकरण आहे हे गेले काही वर्षांमध्ये जे आहे अजून दृढ झालेलं आहे. पाथरी जे आहे सईद खान शिवाय जे आहे पूर्ण होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती जी आहे आज कोणी नाकारू शकत नाही. तर सईद भाई, तुला काय आता एवढं तू पोट तिडकीने भाषण करत होता इथे, पण मी तुला सांगतो इथे ज्या प्रकारे तू काम केलंय गेल्या काही वर्षांमध्ये आणि एवढी मोठी शक्ती जी आहे
ही शिवसेनेच्या मागे उभी केली, हे जे आहे थोडं थोडं नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. लोकांना वर्षानुवर्ष लागून जातात एवढी ताकद उभी करण्यासाठी. आज सईद खानच्या माध्यमाने एवढी माता भगिनींची ताकद जी आहे, सईद तुझ्या मागे आहे. शिरसाट साहेब जसं म्हणाले, एवढ्या लाडक्या बहिणी आहेत, इतने सारे बहन भाई सईद खान के साथ है. तो मुझे लगता है सईद खान को कुछ डरने की बात है क्या? हाँ, डरने की बात है. आने वाले समय में ये चुनाव में शिवसेना के उम्मीदवार हमारे आसिफ खान जी है, वो भी इस पाथरी में कई सालों से काम कर रहे हैं, खूप वर्षापासून काम करतायत. येणाऱ्या या निवडणुकी आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाच्या आहेत. सईदने त्याच्या भाषणामध्ये सांगितलं की या पाथरीमध्ये किती कामं जी आहेत ही शिवसेनेकडून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा झाले. सईद काय कुठला नगरसेवक आहे का आमदार आहे का? नाही ना. पण सईदने जे आकडे सांगितले की किती कोटीचा निधी या पाथरीमध्ये आणला, तो एक आमदार देखील जे आहे करू शकत नाही तेवढं काम जे आहे हे सईदने केलेलं आहे. म्हणून आपण विधानसभेमध्ये देखील युती होती, त्याच्यामुळे पक्षाची पण काही धोरणं असतात, पण तिथे देखील हा सईद उभा राहिला आणि किती मतं मिळाली? 56,000 मतं जी आहेत आपण त्याला दिली. आणि पाथरीमध्ये जे आहे त्याला लीड आहे ऑलरेडी. तर मला वाटतं या नगर परिषदेमध्ये जे आहे या पाथरीमध्ये शिवसेना धनुष्यबाणचा उमेदवार आसिफ खान जो आहे हा मोठ्या मताधिक्याने जो आहे हा निवडून येईल एवढी खात्री आहे. आज आपल्याला मी काही कुठलं निवेदन करण्यासाठी नाही आलो. मला आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे की आपण सगळे पाथरीमध्ये जे राहणारे रहिवासी आहेत, सगळ्या जाती धर्माचे जे लोक आहेत, हे सगळे लोक जे आहेत ते आसिफ खानच्या मागे मोठ्या ताकदीने उभे राहतील. 12 वाजलेले आहेत दुपारचे, पण या उन्हामध्ये देखील मोठ्या संख्येमध्ये सर्व पाथरीमधील जनता जी आहे इथे उभी आहे. जिथे बघू तिकडे लोक आहेत, त्या पलीकडे तिकडे झाडापर्यंत लोक आहेत, इथे बाहेर रस्त्यावरती देखील लोक आहेत आणि समोर जे आहे जनसैलाब जो आहे हा बसलेला आहे. आणि महिला भगिनी ज्या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आहेत. आपण तर एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि आपणच महायुतीचं सरकार जे आहे विधानसभेमध्ये निवडून आणलं. आपल्या ताकदीमुळे जे आहे सरकार जे आहे पुन्हा महाराष्ट्रामध्ये निवडून आलं. आता पुन्हा तीच कमाल करण्याची वेळ जी आहे त्या पाथरीमध्ये आहे. या पाथरीमध्ये आपण अनेक वर्ष राहतो. आता इकडे समस्यांचा पाडा जो आहे या पाथरीमध्ये वाचून दाखवला. गेले अनेक वर्ष पाथरीकरांना जे जे पाहिजे होते त्या गोष्टी ज्या आहेत देण्याचं काम जे आहे त्या इकडच्या जे सत्ता उपभोक्ता आहेत त्यांनी कधी जे आहे करून दिलं नाही. पण जो सत्तेमध्ये नाही, जो लोकांसाठी झटतोय, लोकांसाठी काम करतो, पोटतिडकीने बोलतो, त्याच्या माध्यमाने जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे इथे देण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. साईबाबांची ही जन्मभूमी, इथे 91 कोटी रुपयाचा निधी जो आहे आज आपल्याला मिळाला. 50 कोटी निधी जो आहे वर्ग सुद्धा झाला, त्याचं काम सुद्धा झालं. 2700 घरं जे रेग्युलराईज करण्याचं काम. बघा, कोणासाठी घर जे आहे महत्वाचं असतं. घर जर असेल डोक्यावर तर मला वाटतं जे आहे लोकांना जे आहे आपलं सगळं कुटुंब जे आहे सेफ वाटतं, सुरक्षित वाटतं. अशा घरांचा प्रश्न जो आहे, जो कोणी नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, आमदार नाही, खासदार नाही, पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता सईद खानने तो विषय जर सोडवला. तुम्ही विचार करा, येणाऱ्या काळामध्ये जर सईद खानला ताकद दिली, आसिफ खानला जर ताकद दिली तर आपले किती प्रश्न जे आहे हे सोडवले जातील. गेले अनेक वर्ष जे ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून काही झालं नाही. पण आज एका कार्यकर्ता जो आहे, कार्यकर्त्याच्या मागे ताकद ही शिवसेना कशी उभी करते, शिंदे साहेब कसे उभं करतात, याचा मूर्तिमंत उदाहरण जे आहे सईद खानच्या माध्यमाने आपल्या सगळ्यांच्या समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी 1 कोटी रुपये. त्याचबरोबर या ठिकाणी 1000 लोकांची शस्त्रक्रिया यांनी करून घेतली. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमाने 30 कोटी रुपये. राष्ट्रीय महामार्ग इथे मंजूर झाला. 300 बेडच्या हॉस्पिटलसाठी स्वतःची 5 एकर जागा जी आहे, कधी ऐकलं का कोणी दिलेली? अरे 1 इंच जागा देत नाही, 1 फूट जागा कोण देत नाही. आपल्या शेतामध्ये जर बाजूबाजूला शेत असलं तर 1 फूट बाजूला शेतकरी जर सरकला तर आपण जो आहे किती त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होतो. पण 5 एकर जागा जी आहे ही स्वतः देण्याचं काम जे आहे हे सईद खानने केलं. तर अशा व्यक्तीच्या बरोबर उभे राहणार की नाही तुम्ही लोक? एवढं सगळं केल्यानंतर देखील जे आहे, जर या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे हा निवडून जो आहे कशाही प्रकारे जो आहे तो आलाच पाहिजे. ही आपल्या सगळ्यांची निवडणूक आहे. ही सर्वसामान्यांची निवडणूक आहे. शिंदे साहेबांचं जे नेतृत्व आहे हे सर्वसामान्यांमधून आलेलं नेतृत्व आहे. म्हणून सर्वसामान्यांसाठी योजना करण्याचं काम जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा केलं. लाडक्या बहिणींसाठी योजना आणली, लाडक्या भावांसाठी योजना आणली, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आणली, आपल्या लाडक्या लेकींसाठी योजना आणली की त्या लाडक्या लेकींना जे आहे ते शालेय शिक्षण जे आहे ते मिळालं पाहिजे. याच्यासाठी जे आहे योजना आणली. ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवास, महिलांना अर्ध्या किमतीमध्ये बसमधून प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, शेतकऱ्यांना जे आहे वीज पंप जो आहे 7.5 HP पर्यंतचं फ्री देण्याचं काम हे देखील शिवसेनेने केलं, शिंदे साहेबांनी केलं. आणि आज आपल्या बरोबर जे आहेत हे सामाजिक न्याय मंत्री इथे आहेत. शिरसाट साहेबांनी आताच काही घोषणा इथे केल्या. बघा शिंदे साहेबांचं काम पण असंच असतं, बघतो करतो या सगळ्या गोष्टी करत नाही बसला. सगळ्यात जास्त योजना जर आल्या असतील तर गेल्या 2.5 वर्षांमध्ये आल्या. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहे काम करणारे मंत्री देखील तसेच आहे. आज त्यांनी देखील इकडे सईदला सांगितलं की तुला काय पाहिजे पातळीसाठी, आणि कुठला मंत्री असं येऊन बोलणार आहे का? आणि आज त्यांनी वसतिगृहाची या ठिकाणी परिस्थिती सांगितली की कशा प्रकारे जे आहे वसतिगृहाला जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम त्यांनी केलं. आणि इथे मुलींसाठी देखील वसतिगृह पाहिजे. थेट जे आहे इथे मंत्री महोदयांनी आपल्याला आश्वासन देऊन टाकलेलं आहे. मी बोलतो आश्वासन नाही, आपल्याला वचन दिलेलं आहे. तर अशी कामं जी आहेत आपण या ठिकाणी करतो. सईद जो आहे हा थोडा इमोशनल आहे, भावनिक व्यक्ती आहे. पण राजकारणामध्ये भावनिक व्यक्ती पण पाहिजे आपल्या भावना समजून घेण्यासाठी. जोपर्यंत व्यक्ती भावनिक नसेल तोपर्यंत आपले प्रश्न काय आहेत, गोरगरिबांचे प्रश्न हे कधीच कळू शकत नाही. ती त्याला कळतात. म्हणून तळमळीने जो आहे हा काम करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करतोय. आज इथे जातीपातीचं राजकारण केलं जातंय, इथे धर्माधर्मामध्ये राजकारण केलं जातंय. बघा शिवसेनेने कधीच जे आहे जातीपातीचं राजकारण जे आहे केलं नाही आणि करणार देखील नाही. शिवसेना पक्ष जो आहे बाळासाहेबांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं. शामीरबाई शेख सारखं उदाहरण आहे शिरसाट साहेब आपल्या पक्षामध्ये, ते मंत्री देखील होते. वक्फ बोर्डचा अध्यक्ष आहे आपल्याकडे. तर शिवसेनेने कधीच जातीमध्ये राजकारण केलं नाही. मला आता सईद बोलत होता माझा कुठला तरी व्हिडिओ जो आहे हा व्हायरल करत होतो, पण सईदने नंतर दुसरा व्हिडिओ व्हायरल केला. खरी परिस्थिती काय बघा, शिवसेनाने कभी जाति में और धर्म में कभी भेदभाव नहीं किया, लोगों में भेदभाव नहीं किया. जो योजना लेके आए वो योजना हिंदू महिलाओं को भी मिली और आपको भी मिली. मिली कि नहीं मिली? लाडकी बहन क्या उधर से नाम काट दिए? नहीं ना. जो भी योजना है वो योजना सभी को समान मिलनी चाहिए. इसलिए हमारी सरकार ने काम किया, शिंदे साहब ने काम किया. आज आपल्या सगळ्यांची आशीर्वादाची गरज आहे. जसा आशीर्वाद आपण विधानसभेमध्ये दिला तसाच आशीर्वाद जे आहे ते आपल्याला आता या निवडणुकीमध्ये पण द्यायचा. इथे काही प्रश्न आहे. पाणी पुरवठा असेल बघा, अल्पसंख्याक समाजासाठी जिथे फक्त 30 कोटी निधी जो आहे मिळत होता त्याला 400 कोटी पर्यंत घेऊन 700 कोटी पर्यंत घेऊन जाण्याचं काम कोणी केलं? हे देखील शिंदे साहेबांनी केलं. त्याचबरोबर 2.5 वर्षात मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी 5,500 कोटीचा निधी जो आहे हा देण्याचं काम देखील जे आहे हे शिंदे साहेबांच्या माध्यमाने झालं. हज यात्रेसाठी सुविधा असतील,
शिक्षण आणि आर्थिक विकासासाठी वेगवेगळ्या योजना असतील अल्पसंख्याक समाजासाठी, त्याचबरोबर सांस्कृतिक उपक्रम असतील, वेगवेगळ्या योजना ज्या आहेत हे या पुस्तकामध्ये सगळे आपण एकदा हे पुस्तक जे आहे वाचलं पाहिजे. त्याचबरोबर या शहरामध्ये अनेक आता समस्या आहेत, पाणी पुरवठा योजना, त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रस्ते जे आहेत. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, जे जे प्रस्ताव इथून गेलेले आहेत, पाणी पुरवठ्यासाठी 100 कोटी रुपये, अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी 90 कोटी रुपये, रस्त्यांसाठी 150 कोटी रुपये, या सगळ्या योजना ज्या आहेत हे सगळे प्रस्ताव जे आहेत कसे पास होतात, नगर विकास विभागाकडून त्यासाठी मी स्वतः जो आहे तो फॉलोअप करेन. आजपर्यंत सही पुढे आजपर्यंत तू जे जे मागितलं त्या गोष्टी दिल्या की नाही, दिल्या की नाही, ज्या ज्या गोष्टी मागितल्या. काही लोक जे आहेत माझ्यावरती, माझ्या पक्षाचे पण लोक काही, बाबा सईदवरती एवढं प्रेम काय, हे प्रेम जे आहे हे काम करणाऱ्याला प्रेम मिळतं. आपल्या शिवसेना पक्षामध्ये असा आहे, जो काम करेल त्याच्या मागे शिवसेना जी आहे पूर्ण ताकद जी आहे उभी करण्याचं काम करतो. आज त्याचं उदाहरण, जो काम करेल, आज हा जवळचा तो जवळचा तो जवळचा हा विषय, आज जे आहे जो व्यक्ती पदाधिकारी शिवसेनेमध्ये चांगलं काम करेल त्याच्या मागे जे आहे शिवसेना पूर्ण खंबीरपणे उभे राहील. शिंदे साहेब पूर्ण ताकदीने उभे राहतील. तर आपल्याला एवढंच सांगतो, आता या पाथरीमध्ये चांगले दिवस आपल्याला आणायचे असतील, चांगले रस्ते आपल्याला करायचे असतील, आपल्या मुलाबाळांना चांगले गार्डन करायचे असतील, सांस्कृतिक केंद्र उभे करायचे असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपला नगराध्यक्ष जेव्हा होईल तेव्हा जे आहे त्याला ताकद देण्याचं काम जे आहे हे आपण सरकारच्या माध्यमाने करू. आतापर्यंत काहीच नाही, नगरसेवक नाही, काही नाही पाथरीमध्ये, तरी एवढा मोठा निधी जो आहे या पाथरीमध्ये आलेला आहे. फक्त विचार करा, जेव्हा आपला स्वतःचा हक्काचा नगराध्यक्ष जेव्हा येईल तेव्हा काय काय या पाथरीमध्ये येईल, एवढा फक्त जो आहे फक्त आपण सगळ्यांनी विचार करा. आपल्या सगळ्यांची दिशाभूल करण्याचं काम गेले अनेक वर्ष झालं. आणि आई वेळेस जे आहे आता निवडणुका आल्या 2 तारखेला, या 2 तारखेच्या अगोदर काही दिवस अगोदर लोक येतील तुमच्याकडे लोक येतील आणि लोक जे आहे ते काही देण्यासाठी जे आहे आपल्या मताची किंमत जी आहे ही किंमत मोजायला त्या ठिकाणी येतील. आपलं मत इतकं स्वस्त आहे का? आपल्या भविष्याचं एवढं स्वस्त, आपलं मत स्वस्त नाही, आपल्या भविष्यासाठी आपल्याला मतदान करायचं. हे लोक येतील 5 वर्षापासून एकदा आणि आपल्याला आमिष दाखवून जातील. पण मला वाटतं पाथरीची जनता जी आहे ही सुज्ञ आहे, ही आता काम करणाऱ्याच्या मागे जी आहे उभी राहील. जसं आपण शिंदे साहेबांच्या मागे उभे राहिले विधानसभेमध्ये, तसंच आज पाथरीमधील सर्व जनतेला मला आवाहन करायचं आहे की आपण सगळ्यांनी पाथरीमध्ये जितके उमेदवार शिवसेनेचे उभे आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याला मतदान करायचं. यावेळेस किती मतदान करायचं आपल्याला एका व्यक्तीला? किती किती कितना कितना? मला वाटतं तुम्हाला माहिती नव्हतं, पण तुम्हाला सगळंच माहिती आहे. पहिलं मत कोणाला? नगराध्यक्षाच्या उमेदवाराला म्हणजे धनुष्यबाणाला. दुसरं मत जे आहे हे आपल्या त्या पॅनल मधील उमेदवाराला आणि तिसरं मत पण पॅनल मधल्या दुसऱ्या उमेदवाराला. आणि एका पॅनल मध्ये आमचे 3 लोक, बरोबर ना? एक प्रभागामध्ये 4, एका प्रभागामध्ये 3 आपले उमेदवार आहेत. म्हणजे एकूण मतदान किती करणार मग जेव्हा 3 असतील तेव्हा 4. सगळे हुशार, सगळ्यांना माहिती आहे. तर आपण कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आपलं जर भविष्य आणि आपल्या मुलांचं भविष्य चांगलं करायचं असेल, आपलं पाथरी शहर चांगलं करायचं असेल तर आपण सगळ्यांनी त्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांच्या मागे ताकदीने उभे राहा. जसं आज आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उभे राहिले आणि आपले सगळे लोक जर विचार केला तर एक इतिहास जो आहे, हा विक्रम जो आहे हा पाथरीमध्ये घडू शकतो. एवढं सांगायला मी इथं आलोय. आणि पाथरीचा नगराध्यक्ष तुम्ही निवडून द्या.
पाथरीला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल त्या सगळ्या गोष्टी देण्याचं काम इथे पोकळ आश्वासन देण्यासाठी आलो नाही. पहिलं दिलं आणि मग सांगायला आलेलो आहे आणि आता पुन्हा जे आहे हे देण्यासाठीच जे आहे आम्ही ते आलेलो आहे. आणि हे आमचे सगळे लोक जे आहे देणारे आहेत, घेणारे नाही, वसूल करणारे नाही. वसूल करणाऱ्यांना घरी बसवा, देणाऱ्यांना जे आहे मत आपण द्या, एवढंच या प्रसंगी सांगतो. सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बैठो मेरे महिलांना विनंती आहे, बसून घ्या, जागेवर बसा. 2 मिनिटं जागेवर बसा. हॅलो, अगोदर पुरुष मंडळी जाईल, महिलांनी आपण आपल्या जागावर बसून घ्यावे. लेडीज से बुलाया है कि बैठ करें अभी थोड़ा जेंट्स से जाएंगे पहले, फिर उसके बाद लेडीज से. पहले जेंट्स जाएंगे. आपसे गुजारिश है कि बैठ करें.